हत्तुरे नगर इथं श्रावण मासानिमित्त आयोजित सिद्धारूढ महास्वामीजी यांच्यावरील चरित्र पुराण प्रवचनाची रविवारी मंगलमय वातावरणात सांगता झाली. होडगी रोड विमानतळासमोरील हत्तुरे नगर इथं आराध्य दैवत महालक्ष्मी माता मंदिरात श्रावण मासानिमित्त प्रतिवर्षी श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शैल हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुराणाचं आयोजन करण्यात येतं. यंदाच्या वर्षीही दिनांक 25 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत सिद्धारूढ महास्वामीजी यांच्यावरील चरित्र पुराण प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या वर्षी बिदर इथल्या सिद्धारूढ मठाचे श्री श्रोब्र परमपूज्य पूर्णानंद स्वामीजी यांच्या रसाळवाणीतून श्री सिद्धारूढ महास्वामीजींचं चरित्र हत्तुरे नगरवासियांना ऐकायला मिळालं. दररोज हत्तुरे नगरासह आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांची प्रवचनाला मोठी गर्दी होत होती. हे प्रवचन ऐकताना भक्तगण जणू स्वतःला विसरून जात होते. दरम्यान संपूर्ण कर्नाटकात श्री श्रोब्र परमपूज्य पूर्णानंद स्वामीजींच्या पुराणाचं आयोजन होत असतं. आपल्या रसाळवाणीतून ते संतांचं चरित्र सांगत असतात. पवित्र अशा श्रावण मासात स्वामीजींच्या अमोघ वाणीतून श्री सिद्धारूढ महास्वामीजींचं चरित्र पुराण हत्तुरे नगरासह आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांना ऐकायला मिळालं. याची रविवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता अत्यंत मंगलमय अशा वातावरणात सांगता झाली. यावेळी परमपूज्य सुशांतादेवी माताजी, ओंकार आश्रम सिद्धारूढ मठ जुळे सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती होती. ನೀನೇ ಮೊದಲನ್ನ ಕಾಪಾಡಿ ಉಳಿಸಬೇಕು, ಇದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಗತಿ ಇಲ್ಲ. ಒಂದ್ ವೇಳೆ ನನ್ನ ಮ್ಯಾಲ ನಾ ಒಂದ್ ವರ್ಷ ಆಯ್ತು ನನಗೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ನೀ ನನ್ನ ಮ್ಯಾಲ ಮುನಿದಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ರ ಕಡೆಗೆ ಕೂಸಿನ ಮ್ಯಾಲನೆ ಕರುಣೆ ತೋರಪ್ಪ ತೋರಿಸಿ ಬಂದು ನಾನು ಉಳಿಸುವಂತ ಸಿದ್ಧಾಡೋ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ತುರಂತ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿದು ಬಂತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಿಂಗ್ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಕಣ್ ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರಾಗೆ ಅಲ್ಲೊಂದು ಸಮೀಪ ಒಂದು ಹಡಗು ಹೊಂಟಿತ್ತು. ಅದ್ರ ಒಳಗೊಬ್ಬ ಮುತ್ಯ ಇದ್ದ ತೆಗಿ ಪೇಟ ಧೋತ್ರ ಉಟ್ಕೊಂಡು ಆ ಹಡಗನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಳ್ತು ಬಂದು ಈ ಹಡಗಿಗೆ ಹಚ್ಚಿ ಆ ಮೊದಲ ಖುಷಿಗೆ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಯಿ ತಗೊಂಡು ಆ ಹಡಗನ್ಯಾಗ ಇಳಿಸಿ ಆಮೇಲೆ ಆ ಲಕ್ಷ್ಮೀಬಾಯಿ ಕೈ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಾಕಿನೂ ಕೂಡ ಹಡಗನ್ಯಾಗ ಕುಂದ್ರಿಸಿ ಆ ಹಡಗ ತಗೊಂಡೋಗಿ ಎಲ್ಲರೂ ಏನ ಉಗಿ ಬಂಡಿ ಹಡಗಂತಿತ್ತಲ್ಲ ಆ ಹಡಗ ಹಚ್ಚಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಒಯ್ದು ಮುಟ್ಟಿಸಿ ಇವ್ರಿಗೆ ಆ ಹಡಗನ್ಯಾಗ ಬಿಡ್ತಾನ. ಬಿಟ್ಟ ಇವ್ರು ಆ ಹಡಗ ಹತ್ತಿ ಹೊಳೆ ನೋಡೋದ್ರಾಗ ಆ ಮುತ್ಯಾನೂ ಇಲ್ಲ ಅದನ್ನೂ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಮ್ಮ ಅಪ್ಪನೇ ಬಂದು ಕಾಪಾಡಿದ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು. या प्रसंगी परमपूज्य सुशांतादेवी माताजी यांचंही आशीर्वचन झालं. ಮಹಾಮಂಗಲೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಹೇಳ್ತಾರ ಮಹಾತ್ಮರು, ಸತ್ಸಂಗಕ್ಕೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋದಿರಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ವರ್ಷಾನ್ಗಟ್ಲೆ ನೀವು ಬರಲ್ಲ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಅಂದ್ರೆ ಕೇಳುವುದೇ ತಿಂಗಳ. ಶ್ರವಣ ಅಂದ್ರೆ ಕೇಳೋದು. ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಎಲ್ಲರಿಗೂ ಭಕ್ತಿ ಇರ್ತದ, ಮಳಿನೂ ಹತ್ತಿರ್ತದ, ಸೋಮ್ ನಡಿಲಿ ಅಂತ ಶ್ರಾವಣ 1 ತಿಂಗಳೇ ಕೇಳಬೇಕು ಅಂತ ಬಹಳ ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮ್ಗೆ ಬಂದು ತಾವೆಲ್ಲರೂ 1 ತಿಂಗಳ ತನ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಅಪ್ಪನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಬಹಳ ಸಂತೋಷ. ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಚರಿತ್ರೆ ಅದು ಮುಗಿಯುವುದೇ ಅಲ್ಲ, ಅದು ಸುಮ್ಮ ಮ್ಯಾಲ ಲೀಲೆಗಳನ್ನ ಹೇಳಿದವ್ರಿ ಅವರೇ ಅಂತಂದ್ರು. ಹಂಗೆ ಅದ. ನಾವು ಬರೇ 1 ತಿಂಗಳು ಒಂದೇ ಅಧ್ಯಾಯ ಹೇಳಿವಿ ನಮ್ಮ ಮಠದಾಗ. ಅದು ಆ ರೀತಿನೇ ಅದ. ಸಮುದ್ರದಾಗ ಹೆಂಗೆ ಎಷ್ಟು ನೀರು ತೆಗೆದ್ರು ಕಡಿಮೆ ಆಗುದಿಲ್ಲ, ಹಂಗೆ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಚರಿತ್ರೆ ಅದ್ಭುತ. ಯಾವಾಗ ಒಬ್ಬರು ಶಿವದಾಸರಿಗೆ ಸಿದ್ಧಾರೂಢರು ಹೇಳಿದ್ರಂತ ಏನಂದ್ರ, ಸಿದ್ಧಾರೂಢ ನೀವು ಹೋದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಾವ್ ಹೆಂಗ್ರಪ್ಪ, ನಾವ್ ಯಾರಿಗ್ ಕೇಳೋಣ, ನಾವ್ ಯಾರ್ಲಿಂದ ನಮ್ ದುಃಖ ಕಳ್ಕೊಳವ ಅಂದ್ರ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಅಂದ್ರತ್ತ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಹೋಗವಲ್ಲ ಬರವಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಗ್ರಂಥ ರೂಪದಾಗ ನಾ ಸದಾ ಇರ್ತೀನಿ ಅಂದ್ರಂತ. दरम्यान चरित्र पुराण प्रवचनाच्या समाप्तीनिमित्त श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य वैजनाथ हत्तुरे यांच्या हस्ते परमपूज्य सुशांतादेवी माताजी यांचा, तर माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या हस्ते परमपूज्य पूर्णानंद स्वामीजी यांचा सत्कार करण्यात आला. तसंच दैनिक सकाळच्या पत्रकार प्रमिला चोरगी यांचाही परमपूज्य सुशांतादेवी माताजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर भक्तगणांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला. महाप्रसादानं मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात या पुराण प्रवचनाची सांगता झाली. श्रावण मास सोहळा यशस्वी करण्यासाठी विरूपाक्ष चिवरे, सिद्धाराम तेली, चिदानंद नाद, अशोक भूषण, मल्लय्या स्वामी, बाबूराव बिराजदार, भीमा सुतार, श्रीयुत कडगंची, बसवराज चोरगी, सिद्धाराम एणेगुरे, सचिन कोटाणे, शशिकांत वसंतपुरे, दीपक नवले, दरेप्पा कोरे, मल्लीनाथ बाळीकाई, सुभाष तंबाके, सिद्धू कोरे, अक्कलकोटे, पेंटर, सुरेश वंदाले, श्री पटणे, श्री बबलेश्वर, श्री डंके, श्री तळले आदींनी परिश्रम घेतले.